नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आज आलेलो आहे पुणे रिंग रोडसाठी. मागच्या व्हिडिओत तुम्ही मला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यातमध्ये काही लोकांनी प्रश्न विचारलं की तुम्ही फक्त व्हिडिओ टाकला, लोकेशन वगैरे सांगितलं नाही कुठलं. पहिलाच व्हिडिओ होता, त्यामुळे मी लोकेशन वगैरे काही शेअर केलं नव्हतं. पण आता तुम्ही कमेंटमध्ये सांगितल्यामुळं मी आता लोकेशनसुद्धा शेअर करतो. मित्रांनो, हा W5चं पॅकेज आहे आणि हे खेड शिवापूरपासून आतमध्ये कोंढणपूर रोडला आहे. कोंढणपूरच्या रोडची बॅक साईड म्हणजे सिंहगड रोड, सिंहगड किल्ला आहे. सिंहगड किल्ल्याच्या मागच्या साईडला, बॅक साईडला हा समोरच सिंहगड किल्ला आहे आणि किल्ल्याच्या मागच्या साईडलाच ह्या रोडचं काम चालू आहे. आणि हा रोड डायरेक्ट आपला शिवापूरला बाहेर निघणार आहे, NH4ला. हे काम किती एकदा बघा, किती फास्ट काम चालू आहे. येथे 3 वर्षामध्ये ह्याचं टार्गेट आहे, हे कंप्लीट करायचं आहे. आणि लोकेशन खेड शिवापूरपासून कोंढणपूरची बॅक साईड असं लोकेशन आहे. मित्रांनो, खूप फास्ट असं काम चालू आहे. पिलरचं वगैरे काम चालले आहेत. आता फक्त गर्डरचं वगैरे पण काम चालू आहे. पावसाळा असल्यामुळं थोडंसं स्लो आहे, पण काम फास्ट चालू आहे. मित्रांनो, पाऊस असल्यामुळं असं बाजूचं वातावरण एवढं सुंदर आहे. असं हिरवंगार डोंगर असं झालेलं आहेत. खूपच सुंदर वातावरण आहे. म्हणजे असं आल्यानंतर फक्त रोड नाही आहे तुम्हाला इकडे येण्यासाठी, कारण सगळा रोडचं काम चालू असल्यामुळे आणि सगळे रोडला डंपर वगैरे चालू असल्यामुळे छोटी गाडी वगैरे आत आणता येत नाही आहेत रोडला. खूप काम वगैरे एकदम फास्ट चालू आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा आपण पहिल्या महिन्यामध्ये आपण हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. हे पहा, किती काम एकदम जोरात आणि एकदम फास्ट असं काम चालू आहे. 3 वर्षात टार्गेट आहे सगळं पूर्ण रिंग रोडचं काम. गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे 3 वर्षामध्ये काम पूर्ण करायचं. आणि मित्रांनो, जे आता पुण्यामध्ये जे ट्रॅफिक होत आहे, तर रिंग रोड झाल्यानंतर एकदम सगळं स्मूथली असं ट्रॅफिक होणार आहे. म्हणजे सासवडला, सोलापूर, समजा नाशिक वगैरे जाणार आहेत, ते बाहेरच्या जाणार आहेत. मुंबईला जाणार आहेत, तळेगावला जाणार आहेत, चाकणला जाणार आहेत. हे सगळे बाहेरच्या बाहेरच सगळे जाणार आहेत. म्हणजे फक्त जे पुण्यामध्येच लोक जे येणारे आहेत, जेव्हा त्यांचं पुण्यामध्ये काम आहे, हीच लोक फक्त पुण्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे हेवी ट्रॅफिक पण पुण्यामध्ये राहणार नाही आहे. हेवी ट्रॅफिक पण बाहेरूनच फिरून जाणार आहे. म्हणजे सोलापूरला जर आता जायचं असेल तर तुम्हाला पूर्ण ह्याला यायचं, शिवापूर टोलनाका क्रॉस करून पुढे यायचं, कात्रजला यायचं. कात्रजवरून मग तुम्ही फुरसुंगी वगैरे मार्गे हडपसर असं करून तुम्ही सोलापूरला जायचं. तर तसं होणार नाही आहे. हे डायरेक्ट तुम्हाला NH4वरूनच, शिवापूरच्या तिथूनच तुम्ही डायरेक्ट सासवड मार्गे जाऊ शकता. किंवा तिथून तुम्ही डायरेक्ट, आता जे हे रोडचं काम चालू होत आहे, हे तुम्हाला समजा मुंबईला जायचं आहे तर तुम्ही शिवापूरला इंटरचेंज आहे, इंटरचेंजवरून डायरेक्ट तुम्ही ह्याला जाऊ शकता, मुंबईला वगैरे तुम्ही तिथून डायरेक्ट जाऊ शकता. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही येऊ शकत नाही आहे. म्हणजे जर काम असेल काही तरच तुम्ही पुण्यामध्ये तुम्ही येऊ शकता. नाही तर बाहेरच्या बाहेरच जे बाहेरचं ट्रॅफिक आहे, गुजरात काय बाहेर जाणारे लोक आहेत, ते सगळं बाहेरच्या बाहेरच. रिंग रोडमुळं पुण्याचं फार प्रगती होणार आहे. म्हणजे पुण्यामध्ये आता जे ट्रॅफिकची परिस्थिती आहे ही पूर्ण रिकामी होणार. म्हणजे असं कुठलंही ट्रॅफिक पुण्यामध्ये राहणार नाही आहे. समजा आता नवले ब्रिजला ट्रॅफिक होतं खूप नेहमी, आता माझं व्हिडिओमध्ये असतंच नवले ब्रिज, सिंहगड रोड, ही गर्दी. तर हे फक्त मुंबईला जाणारे किंवा सकाळी हिंजवडी वगैरे ह्या टाकत. आणि त्यातमध्ये हेवी ट्रॅफिक असतं सकाळी भरपूर. हेवी ट्रॅफिकमुळे पण सगळा रस्ता जाम होतो. जर रिंग रोड जर झाला तर पुण्यामध्ये हेवी ट्रॅफिक हे राहणारच नाही आहे. फक्त जे लोकल ट्रॅफिक आहे हेच राहणार आहे. नेहमीसारखी गर्दी राहणार नाही. आता चाकणला ज्याला जायचं आहे तर ते इथून जायचं म्हटलं तर इथून डायरेक्ट नाशिक फाटा, शिवाजीनगर असं करून तुम्हाला फिरून जावं लागतं, भोसरी हे ते सगळं. पण त्यावेळेस रिंग रोडचं झाल्यानंतर तुम्हाला गरजच नाही आहे इकडं सिटीमध्ये जाण्याची. तुम्ही डायरेक्ट सासवड मार्गे तुम्ही डायरेक्ट उरुळी कांचन, वाघोली
असं तुम्ही फिरून त्या साईडने तुम्ही जाऊ शकता. सोलापूर रोड वगैरे असं फिरून तुम्ही वाघोली आणि तिथून तुम्ही नाशिक मार्गे, नाशिक रोड असं तुम्ही जाऊ शकता. हे बा एकदम काम खूप फास्ट काम चालू आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायच, पिलर पण उभे झालेले आहेत रोडला ह्याला. फक्त काम फास्ट चालू आहे. तर पाऊस संपल्यानंतर अजून फास्ट काम चालू होणार आहे यांचं. खूप फास्ट काम चालू होणार आहे. आता पावसामुळं रोडचं सगळं जे छोटी गाडी ते येऊ शकत नाही. सगळे डंपर वगैरे रोडला चालू आहेत. बघा डाव्या साईडला बघा माझ्या तुम्ही, सगळे पिलर उभे राहिलेले आहेत. म्हणजे शेवटच्या स्टेजला आहेत. फक्त आता गर्डर वगैरे काय असेल त्यांचं पण पुढची प्रोसेस हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मी दाखवणारच आहे. खूप फास्ट असं काम आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला, आपण दर महिन्याला व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर तुम्ही नवीन अपडेट येण्यासाठी मी व्हिडिओ टाकतोच नेहमी, तर त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. काही तुमचं जर काही प्रश्न असतील तर तुम्ही 100% विचारा, कमेंट करा. मी त्याचं काही मला त्यातलं काय माहीत असेल 100% मी तुम्हाला सांगेन मित्रांनो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक पॅकेजचे आपण व्हिडिओ करणार आहोत. तर आपण हा W5चा आपण व्हिडिओ अपलोड करतोय. खूप फास्ट असं काम चालू आहे. 3 वर्षात काम हे पूर्ण होणारच आहे. पुणेकरांची जी ट्रॅफिकची समस्या आहे ही आपलं रिंग रोड झाल्यानंतर सगळी ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे मित्रांनो. आणि खूप भारी असा रिंग रोड होणार आहे पुण्याला. हे काम पहिलंच व्हायला पाहिलं होतं, पण आता झालं म्हणजे ठीक आहे. नंतर का होईना पण काम चालू झालेलं आहे आणि खूप मस्त असं आणि खूप फास्ट काम चालू आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल आणि असेच आपल्याला जर अजून नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण दर महिन्याला प्रत्येक पॅकेजचा आपण अपडेट देणार आहे. आपण दुसरा व्हिडिओ पण करणार, प्रत्येक पॅकेजचे आपण व्हिडिओ करणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण प्रत्येक वेळेस ट्रॅफिकचे आणि रिंग रोडचे आपण व्हिडिओ प्रत्येक वेळेस मला जे अनुभव येतो हा तुमच्याबरोबर मी शेअर करतो. आणि रिंग रोडबद्दल तर आपण पूर्ण डिटेल आपण सगळं अपडेट करणार. पूर्ण रोड होतोपर्यंत आपण अपडेट करणार आहोत. रस्ता कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे हे पण आपण सांगणार आहे. आता फक्त आपली सुरुवात आहे मित्रांनो. आपण अजून खूप काही याबद्दल सांगणार आहे मित्रांनो.